जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपसिंगा काक्रंबा या गावासाठी संयुक्त योजना मंजूर आहे। या योजनेमध्ये उपअभियंता जाधव हे ठेकेदाराची संगत करून निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत व हे काम चांगले करा व यातील भ्रष्टाचार कमी करा अशी मागणी मी वारंवार यांच्याकडे करत असतो। त्याच्यामुळे यांचा भ्रष्टाचार उघड होईल याच्यामुळे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, असे एक नाही अनेक गुन्हे दाखल केले तरीही मी या जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार काढल्याशिवाय थांबणार नाही। मी जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा याची माहिती दिली होती। आपला भ्रष्टाचार उघड होईल याच्या भीतीपोटी आपण माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तरी यापुढे अनेक कितीही गुन्हे दाखल केले तरी मी थांबणार नाही। मी या आपसिंगा काक्रंबा योजनेतील भ्रष्टाचार उघड करणार म्हणजे करणार। आणि हे उपअभियंता मगरुरीची भाषा करतात। मी लोकप्रतिनिधींना वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवाऱ्या देतो, माझं काही बिघडत नाही, तुम्ही कुठेही तक्रारी करा असं यांचं म्हणणं आहे। आणि हे ठाण मानून 8-10 वर्ष झाले या पदावर बसलेले आहेत आणि भ्रष्टाचार करत आहेत। आज मी जिल्हाधिकारी साहेबांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे भ्रष्ट उपअभियंता सुजित जाधव यांच्या कारभाराची चौकशी करावी, यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे। काय विषय? माझं गाव आपसिंगा आणि काक्रंबा या गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने हे काम चालू आहे। उपअभियंता जाधव गुत्तेदाराशी संगनमत करून भ्रष्टाचार करतात व निकृष्ट दर्जाचे काम करतात व याचीच तक्रार मी फोनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे 17 एप्रिल रोजी केली होती आणि तसेच मंत्रालयात जाऊन पाणी पुरवठा मंत्र्याकडील OSD श्री बडे साहेब यांच्याकडे सुद्धा त्याची तक्रार केली होती व या अधिकाऱ्यांनी MGPच्या अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत विचारणा केली। तसेच मी या कामाचे MBची झेरॉक्स मागितली। याचाच राग मनात धरून मी पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधींना टक्केवारी पुरवतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी पुरवतो, माझं कोण काय बिघडवू शकत नाही अशा प्रकारे मगरुरीची भाषा करून MBची झेरॉक्स मागितल्याच्या कारणाने शहर पोलीस ठाणे धाराशिव या ठिकाणी माझ्यावर गुन्हा नोंद केलेला आहे व हे अधिकारी 7 ते 8 वर्ष झालं वारंवार याच ठिकाणी नोकरीला आहेत। यांच्यासाठी काही वेगळा नियम आहे का? माननीय सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकारी यांनी या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती तरी सुद्धा त्या अधिकाऱ्याला पळवून लावून येणं वारंवार याच ठिकाणी राहतंय। त्यानंतर याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, मालमत्तेची चौकशी करावी अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे व नागरिकांनी कामाबाबत विचारणा केली असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची ही नवीनच पद्धत यांनी सुरू केलेली आहे। तसेच यांनी टक्केवारी कुणाला दिली हे मला माहीत नाही, परंतु यांचाच बंधू तुळजापूरचे आमदार यांच्याकडे PA म्हणून कार्यरत असतो। यांना टक्केवारीची मागणी कुणी केली हे त्यांना विचारावं, परंतु यांना MBची मागणी मी केल्यामुळं एक्झिक्युटिव्हचं असं म्हणणं आहे की तुळजापूरच्या आमदाराचा फोन आला आणि आम्हाला गुन्हा दाखल करावा लागतं असं एक्झिक्युटिव्ह म्हणते। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।